मधल्या काळात म्हणजे रील्स, Instagram, सोशल मीडिया हम्म. आणि आपलं एक मार्केट जे दाखायचे ते दाखवायचं आणि हो करायचं आणि त्याच्यावरती जास्त सुरू झालं. बरीच नावं ते आहेत सगळ्यांना माहिती आहे. बरोबर बरोबर आणि त्यांनी सुरू केलं हे काम. हो त्याच्यानंतर मग लावणी मग पहिलं असायचं की नाही लावणी ह्याच समाजातली लोक करतील, बरोबर हेच करतील का? हम्म. मग हाच समाज तोच समाज असं हम्म. बरेच पहिल्या तर गोष्टी खूप होत्या. खूप पण होते आता कला सगळेजण एकत्र येऊन ते कला सादर करतात. आता तर काही भाग राहिलेला नाहीये. हम्म. पण तुम्ही आता पहिलंही जुनं काम केलंय. हम्म. 30 वर्षापासून तुम्ही काम करताय. मधल्या काळात गॅप घेतला. पण आत्ताच्या कामाबद्दल किंवा जे नवीन काय करतायत हम्म. त्यावेळेला तुम्हाला काय सांगावसं वाटेल? मला इतकंच सांगायचं ना, की तुम्ही प्रेक्षकांचा प्रतिसाद तुमच्या बाजूने मिळावा. पण तुम्ही कुठल्याही दर्जाला उतरू नका, बरोबर. असं मला म्हणायचं. आता मी जसं मगाशी म्हटले, की तुम्ही जेव्हा स्टेजवर काम करता ना, तुमची खूप मोठी इतके लोकं तुम्हाला बघत असतात. बरं. नोबडी नोज सगळे किती लोकं समोर बसलेले असतात. इतक्या लोकांना तुम्हाला खिळवून ठेवायचं असतं. तर बरोबर. तुमची जबाबदारी खूप मोठी असते. एकटा जर का तुम्ही परफॉर्म करताय. आता बरोबर. माझी सोलो एक लावणी, 4 मागे कोरस. हो, हो. तुमची जबाबदारी इतकी वाढली, की छोट्या-छोट्या गोष्टी लोकं ऑब्झर्व्ह करतात बरोबर तुमच्या. आहे. हं. तर आता काय झालंय, की आमची पूर्वी असायचं, की पारंपरिक गाणं किंवा शृंगारी लावणी करायला मी बसते. तर माझं असं की माणसाने ना मला थोडं हललं ना जागचं, की मला असं वाटायचं, आपल्याला असं वाटलं पाहिजे, की अरे, याला मन लागत नाही करायचं का? आपल्या बरोबर. परफॉर्मन्समध्ये हां, काहीतरी ते कमी नजरेवर पडतंय का? नजरेवर कळतं कळतं ना, लगेच. बॉडी लँग्वेज कळते बॉडी आपल्याला. लँग्वेज, नजर हो. आणि त्याच्या किंवा एखादा माणूस उठून गेला तरी आपल्याला असं वाटतं, अरे, नाही आवडलं आपण तिला. काहीतरी चुकतंय का आपलं? असं कसं काय कोण उठून मला असं वाटतं, की लावणी ही काही लोप जाणारी संस्कृती नाहीये. आणि कोणी काय करतं किंवा कोणी लावणीच्या नावाखाली काय करतं, त्यांनी लावणीच्या नावाला धक्का लागणार नाही. बरोबर. माझं म्हणणं एवढंच आहे, की तुम्हाला जे करायचं ते करा. साहजिक आहे. जसा-जसा प्रेक्षक बदलत जातो, वय जसं बदलत जातं, तसं ट्रेंड चेंज होत जातो. बरोबर. ट्रेंडवाला पण करा, पण त्याला पण एक काहीतरी मर्यादा असली पाहिजे. बरोबर आहे. हं. कारण कसं होतं, की तो मग निगेटिव्ह सेट होतो, की लावणी म्हणजे हे की काय? हो, हो, हो. खूप लोकांना असं वाटतं, अच्छा लावणी म्हणजे ते जे करतात ते. तर तसं नाही. इथपर्यंत तुम्ही ती ओढत नेऊ नका ती संस्कृती. एवढी छान आपल्याला दिलेली संस्कृती, त्याला छान लावण्यांचे सुंदर अर्थ असतात. करण्यासारखं हो, हो, त्याच्यामध्ये हो. खूप काही त्यातून असतं. गोष्टी खूप समाज प्रबोधन पण असतं खूप त्याच्यामध्ये. समाज प्रबोधन करता येतं. हं. सगळ्या गोष्टी प्रत्येक विषयावर लावणी आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीची असू देत म्हणजे हं. त्याच्यामध्ये छक्कड आली, हो, हो. बैठकीची लावणी, बरोबर आहे. कितीतरी प्रकार आहेत. खडी लावणी, बैठकीची गणगवळण लावणी, आल्या. गण-गवळण हो, आलं. हो, हो. खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर मला म्हणणं की लोकांना लावणी, ओरिजिनल लावणी ती त्याची ओळख ती तशीच ठेवा. बरोबर आहे. बाकी तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं तर तुम्ही करू शकता. लोकांना आवडत असेल, तर जसं काळाप्रमाणे आपण बदलतो तसं तुम्हाला बदलावं लागणार आहे हं. परफॉर्मन्सेस. पण ते इतक्या लेव्हलला नेऊ नका, की महाराष्ट्रातच आहोत याचं भान थोडंसं ठेवलं पाहिजे, की आपण बरोबर. यूपी, बिहारला नाही आहोत. तसं प्रेक्षकांनी पण भान ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की हे तेव्हाच घडतं, जेव्हा ते प्रेक्षक डोक्यावर घेतात. बरोबर आहे. हां. ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर का प्रेक्षकांनी तसा रिस्पॉन्स दिला नसता. प्रेक्षकांनी म्हटलं असतं, की हे असलं आम्हाला नकोय. हां, बरोबर आहे. तुम्ही वाढदिवसाला तसलं घेता. वाढदिवस असलो लहान बाळाचे 1 वर्षाचे वाढदिवस, ते यूपी, बिहार सारखे कार्यक्रम ते महाराष्ट्रामध्ये मी घेतात. मध्ये रील्स पाहिल्या काही-काही, हं. की आपल्या कॉलेजच्या म्हणजे स्नेहसंमेलन असतात ना, हो, हो. तिकडे ते आयटम सॉन्ग आणि हो, काही-काही हो, अशा हो. लावण्या होत्या. बरोबर. म्हणजे मागे काय होतं महापुरुषांचे फोटो असतात, पुढे हे हां. असतात आणि परफॉर्मन्स ते चालू असतात. कसं इतकं वाईट किती दिसतं माहिती विचित्र ते. दिसत हो, होतं ते. मला तेच म्हणायचं, की हं. प्रेक्षकांकडनं मागणी होती या गोष्टीची त्याच्याशिवाय नसती होत तर हे केलं असतं का कोणी? बरोबर आहे. मला तेच सांगायचं म्हणणं आहे, की राजकीय पक्ष काही असतात, की त्यांचं असं की नाही, नाही आम्हाला हे केलं, की तुम्हाला कशाला प्रचारासाठी अशी गरज पडली पाहिजे असले परफॉर्मन्स करायची? बरोबर आहे. हां. गरज नाही पडली तुमचं पाहिजे कामच ना. चांगलं असेल तर तुमचं आपोआपच काम चांगलं असेल तुम्हाला कशाला यूपी-बिहार करायची गरज आहे बरोबर आहे. महाराष्ट्राचा? हं. करू नका. मागे तसंच तुम्ही म्हटलं तसं मागे कितीतरी महापुरुषांचे फोटो असतात. आता बरोबर. जयंतीचे कार्यक्रम असतात. हो, आता हो. सगळ्याच. शिवरायांच्या जयंतीचे कार्यक्रम असतात, शिवजयंतीचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे कार्यक्रम असतात. तसले कार्यक्रम मागे बॅनर लागलेत मोठे-मोठे आणि पुढे इकडे घागरे घालून पोरी नाचत असतात. ते हं. बघायला पण किती बरोबर चुकीचं आहे. दिसतं. हं, हं. तर तेवढ्या लेव्हलला नेऊ नका. महाराष्ट्रात लावणी आपली एवढं मिळालं आपल्याला कल्चर छान, तर ते जपायला हरकत नाही आपल्याला. नक्की, नक्की. आणि बदल होत राहतात. बदलानुसार थोडेसे बदल केले तुम्ही ज्या-त्या भागात काय पाहिजे त्याच्याबद्दल. तेवढं तर ते तुम्ही मेन साचा हलवू नका एवढं माझं म्हणणं आहे. नक्की, नक्की. चांगली तुम्ही खरं तर सूचना किंवा एक हं. कल्पना दिलेली आहे आणि करतील लोकं मला असं हो, वाटतंय. अपेक्षा करावी म्हणून. प्रेक्षक पण त्या खबरदारी घेतील. हं.